आपण खून करतो इंद्राणीचा. आपण बाबा, आपण इतकं वाईट आहोत की आपण तिचा जीव घेतोय. आपण काय बोलताय तुम्ही? अरे माझा अद्वैत काय म्हणाला ऐकलंस ना तू? तो म्हणाला की आपण मारतोय इंद्राणीला. आपण असा कसा विचार करू शकतो तू? आणि वाईट याचं वाटतं ना की आपलीच माणसं आपल्याला समजून घेत नाही. पप्पाजी तुम्ही शांत व्हा प्लीज. अरे कसा शांत राहू मी? मला आता काही बोलायची इच्छाच नाही. बाबा, हे असं का करताय तुम्ही? भाऊजी, मला असं वाटतं हा विषय आता आपण वाढवायला नको. इंद्राणी ताईंबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या मनात काय आहे, आपल्याला त्यांची किती काळजी वाटते ना, ह्याचा कोणालाही पुरावा द्यायची अजिबात गरज नाहीये. एक्झॅक्टली. बाबा, इंद्राणी आत्याबद्दल आपल्याला काय वाटतंय हे हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला का कोणाला सिद्ध करायचंय? इंद्राणी ताईंबद्दलचा निर्णय सुद्धा तुम्हीच घ्या. हो पप्पाजी, तुम्हीच डिसिजन घ्या. अद्वैत बाईजी आणि नेत्र असं का करते मला नाही कळत आहे, पण आम्ही तुमच्या सोबत आहेत. बरोबर आहे. बाबा, तुम्ही विचार करा आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल. आम्ही तुमच्याशी सहमत असू. फक्त एवढंच की जो काही निर्णय घ्यायचा आहे तो प्लीज लवकरात लवकर घ्या. आपण पटकन असं काही ठरवता येणार नाही. बाबा, पण नेत्रा म्हणते तेही काही चुकीचं नाहीये. आता तुम्ही असं कसं म्हणू शकता? नेत्रा प्रत्येकाच्या जीवाची पर्वा करते, काळजी करते. इंद्राणी माझी सावत्र बहीण आहे. पण इंद्राणी आणि नेत्रामध्ये रक्ताचं नातं हे आपण विसरून नाही चालणार. त्या दोघी त्रिनयना देवीच्या मुली आहेत. त्यामुळे त्या एका वेगळ्याच नात्यानं बांधल्या गेल्या. भाऊजी, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? जोपर्यंत नेत्राचा होकार येत नाही, आपण व्हेंटिलेटर नाही काढू शकत. आपण थांबायला हवं. कोणीच मैथिली मावशीनं मनापासून स्वीकारलं नाहीये. सगळं आपल्याला दाखवायला म्हणून इतकी वर्ष. इधर बघ, आत्ता घरात परिस्थिती खरंच खूप नाजूक आहे. आत्ता आपण लगेच कुठल्या कन्क्लुजनवर नको यायला. देवी आईने योग्य वेळी संकेत दिला, इशारा. आपण इंद्राणी आत्यांना काही होऊ द्यायचं नाही. आपण लढूयात इंद्राणी आत्यांसाठी. बघितलं ना कसे बोलले पप्पाजी, लगेच नेत्राची बाजू घेतली. हो, बघितलं ना. आधी ते म्हणाले की अद्वैत आरोप करतोय की तुम्ही खून करताय म्हणून. मग आपण त्यांना समजावलं सुद्धा, पण मग त्यांनी अचानक नेत्राची बाजू उचलून धरली. हे सगळंच खूप सेन्सलेस आहे. हो रे, तेच आपण इंद्राणी आत्याबद्दल वाईट विचार करतोय का? नाही ना. तरी पण अशी जिम्मेत तयार झाली ना की आपल्याला इंद्राणी आत्यानं मारायचंय. आपणच वाईट ठरलो ना. हे जसे तेच घर आहे का जिथे सगळेच एकमेकांना ना बोलताना समजून घ्यायचे. आता आपलंच घर आपलं नाही वाटत रे. आपल्याला काय वाटतंय काय नाही वाटतं कोणीच समजून घ्यायचं नाहीये. बरोबर बोलतेस तू. आणि मी खरंच समजू शकतो, कारण तुझ्यासोबत जे इथे घडतंय ते माझ्यासोबतही घडतंय. म्हणजे तुझी जी घुसमट घरात होती ती माझी तिथे ऑफिसमध्ये होते. करेक्ट बोललीस तू. या घरात ना आपल्या डिसिजनला किंमतच नाहीये. हे घर या माणसांनी मिळून पर्क करून टाकलंय.
गेले बरेच दिवस माझ्या डोक्यात एक गोष्ट येत होती, पण मी म्हटलं जाऊ दे. पण आता हे जे सगळं घडतंय ना, त्यावरून मला असं वाटतंय की आता तो डिसिजन घ्यावाच लागेल. कसला डिसिजन? ते घर सोडायचं. फाल्गुनी, इथनं बाहेर पडूया. हं? आपण वेगळे राहूया हवं तर. हे बघ, हे खूप जास्त झालं ना तर मी कदाचित बिझनेसमधून सुद्धा बाहेर पडेन. अशी मी जी मेहनत घेतोय ती कोणाला दिसतच नाहीये. मी स्वतःचा बिझनेस उभा करेन ना मग. फाल्गुनी, आता नाही सहन होत आहे खरंच. हे घर, ही माणसं, बस झालं. नाही, स्टार्टअप आहे असंच समजा. एक्सपिरियन्स आहे मला, पण काय होतंय, फायनान्स थोडासा कमी पडतोय ना त्यामुळे. हो. मी तुम्हाला मेल केलाय, तुम्ही एकदा प्लीज तो चेक करा. येस, बोलतोच मी तुमच्याशी. दादा थांब, आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. बोल बोल ना, काय झालं? तेजस, इंद्राणी आत्यांबद्दल आपलं जे काही डिस्कशन झालं त्याबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. बोला ना, काय झालंय? तेजस प्लीज, पुन्हा एकदा नीट विचार करून बघ. इंद्राणी आत्यांचा खरंच खूप उपकार आहे त्या घरावर. आणि काही असलं तरी आपल्या आत्या आहेत रे त्या. हो, पण माझा तो वादच नाहीये. त्यांचे खरंच खूप उपकार आहेत आपल्या घरावर, आणि त्या आपल्या आत्या आहेत म्हणून त्यांना जो त्रास होतोय ना तो फक्त बघवत नाहीये आम्हाला. पण याचा अर्थ आपण असं डिसिजन नाही घेऊ शकत ज्यामुळे त्यांचा जीव जाईल. अद्वैत, प्रत्येक गोष्टीचा ना इमोशनली विचार करून नाही चालत. कधीतरी प्रॅक्टिकल विचार पण करावा लागतो. आणि तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का, तुला ना स्वतःचं असं काही मतच नाहीये. फक्त नेत्रा जे म्हणते त्याला तू हो हो म्हणत बसतोस, एवढंच. दादा, हे काय बोलतोयस तू? तो जे काही म्हणतोय त्याचा नीट विचार कर. शांतपणे ऐकून घे, त्याला समजून घे ना. इकडे मग काय तन्मय, आपण लहान आहोत की नाही, मग लहानांसारखंच वागायचं. आपल्याला ज्या गोष्टीतलं काही कळत नाही ना त्या गोष्टी फार बोलायला जायचं नाही. अरे दादा, मी एवढंच तुला कळत नाहीये का? डोक्यात शिरत नाहीये तुझ्या? अरे आपल्याला आपलं मत कोणी विचारलंच नाहीये, तर मग ते का सांगायला जायचंय तन्मय? सिंपल आहे ना. त्याच्यावर कशाला चिडतोयस तू? आणि तो लहान नाहीये आता, त्याचं मत तो मांडू शकतो. वा अद्वैत भाईजी, तन्मयचा मत इम्पॉर्टंट वाटते तुम्हाला, तेजसच्या नाही? असं नाहीये फाल्गुनी. असंच आहे बाईजी, नेहमीच बघते मी आणि तेजस काहीही बोलले तुम्हाला ते पटत नाही. का असं करता तुम्ही? मुद्दामून करता ना? वहिनी, अगं काय? तन्मय, तू मध्ये बोलू नकोस प्लीज. भाईजी, काय प्रॉब्लेम आहे आमचा? का असं वागतं आमच्याशी? फाल्गुनी, काय झालंय? अशी का बोलतेस तू? बरोबर बोलते ती. आम्हाला खरंच किंमत नाहीये, आमच्या मताला किंमत नाहीये या घरात ना ऑफिसमध्ये. आम्ही हे सांगतोय कारण इंद्राणी आत्यांना जो त्रास होतोय त्यातून त्यांची कायमची सुटका व्हावी म्हणून. पण नाही, तुम्हाला तुमचंच खरं करायचंय आणि करा. तुमचंच खरं करा, तुम्हाला जे वाटेल ते करा. आम्हाला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये.
काय झालं? काय म्हणाले ते? तर काय झालं या घराला? एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणारी माणसं आज असा का विचार करतात? काय झालं? मी तेजसशी बोलायला गेलो होतो. तो खूप अपसेट होता. खरं तर मी इंद्राणी आत्यांविषयी बोलायला गेलो होतो, पण तेजस आणि फाल्गुनी सगळा विषय वेगळ्याच पॉईंटला घेऊन गेले. तेजसचं असं म्हणणं आहे की मी त्याच्या मतांना महत्त्व देत नाही, ना घरात ना ऑफिसमध्ये. म्हणजे हा कळत नाहीये तेजस आणि फाल्गुनी असं डोका दुखतायत एकदम. तुम्ही काळजी नका करू, मी बोलते त्यांना. नाही नाही नेत्रा, तू नको जाऊस त्यांच्याशी बोलायला, तुला त्रास होईल. नेत्रा, जेव्हा आपलीच माणसं आपल्याशी अचानक वेगळं वागायला लागतात ना, तेव्हा खूप त्रास होतो. एक माझं नको जाऊस, तुला त्रास होईल. इंद्राणी आत्यांचं व्हेंटिलेटर काढल्यावर त्यांना जो त्रास होईल त्यापेक्षा हा त्रास कमीच असेल ना. पण त्यातल्या त्यात एका गोष्टीचं समाधान आहे की इंद्राणी ताई या त्रासातून सुटतील. त्या बिचाऱ्या जेव्हा बऱ्या होतील तेव्हा त्याचं आयुष्य कसं असेल? मुळात ते बरं होणार आहेत का? खरं सांगू, आत्या सासू अजून कोमात आहेत. मला नाही वाटत आता ते बरं होईल. भाऊजी, आपण फक्त एका व्यक्तीच्या हट्टामुळे इंद्राणीताईंना या अवस्थेत सुद्धा त्रास देतोय. मला कळतंय, पण भाऊजी, एक भाऊ म्हणून तुमच्या बहिणीला या त्रासातून सोडवा. सही करा फॉर्मवर आणि व्हेंटिलेटर काढायची परवानगी. शेखर जी, ये क्या कर रहे हैं आप? प्लीज ऐसा मत कीजिए, नका करू साहिद. भाऊजी, तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही सही करा. मत कीजिए सिग्नेचर आप. हा आमचा फॅमिली इश्यू आहे, तुम्ही प्लीज यात पडू नका. प्लीज प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय. बाबा तुम्ही करा सही. प्लीज प्लीज थांबा, प्लीज नका करू सही. भाऊजी, तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही सही करा. पप्पाची सही करा. इंद्राणी मॅडम बहीण आहेत तुमच्या, तिचं रक्षण केलं पाहिजे. तुम्ही प्लीज साईन करू नका, प्लीज. मित्रा, काय झालं? शेखरजी कन्सेंट फॉर्मवर साईन करतात. बाबा, बाबा काय करताय तुम्ही? सही करताय? हो बाबा, का करताय तुम्ही हे सगळं? अद्वैत ऐक ना, जरा ना गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार करायला शिक. ओके प्लीज. तेजस, शट अप. एक शब्द बोल नकोस तू. का नाही बोलायचा? हे बघ अद्वैत, या घरात जेवढा हक्क तुझा आहे ना तेवढा माझाही आहे. ओके, मी बोलणार. बाबा तुम्ही करा से. या घरातली प्रत्येक गोष्ट या दोघांच्या मनाप्रमाणे झालीच पाहिजे असं नाहीये. तुम्ही करा प्लीज. भाऊजी काय बोलताय तुम्ही? आमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडणार नाही म्हणजे? काय बोलताय तुम्ही भाऊजी? बरोबर बोलतोय तेजस.
सगळ्याच गोष्टी फक्त तुमच्या मनाप्रमाणे घडतात. आम्हाला काय वाटतं ना, हे कधीच महत्वाचं नसतं तुम्हाला. काकू भाऊजी, तुम्ही सही करताय ना? बाबा बाबा प्लीज ऐका ना, प्लीज असं नका करू. मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज हे नका करू. नेत्र आता नाही. आजपर्यंत तुझं सगळं ऐकलं, पण आज नाही. आज मी सही करणार. भाऊजी, सही करा. हा पप्पाजी. मैं साइन करने नहीं दूंगी. हे ठरवणारा तुम्ही कोण आहात? पेपर द्या इथे. नाही, पेपर द्या. मी म्हणते पेपर नाही. मैं नहीं दूंगी. तुमची हिम्मत कशी झाली? माझ्यामुळे इंद्राणी मॅडमची ही अवस्था झाली. त्यामुळे त्या जिवंत राहणार की त्यांचं काय होणार हे मी ठरवेन. आणि मी निर्णय घेतलाय, इंद्राणी मॅडम जिवंतच राहणार. त्यांचं व्हेंटिलेटर नाही काढू देणार मी. सॉरी, मैं ऐसा नहीं करते दूंगी. ह्या आता बाहेरची माणसं घरातले निर्णय घेणार आहेत. एक ना एक दिवस हे होणारच होतं काकूमा. हो, घरातल्या माणसांपेक्षा जास्त महत्व बाहेरच्यांना दिलं ना की हे असंच होतं. तेजस, काय बोलतोयस तू? तुम्ही सगळं असं का बोलताय? मैथिली मावशींना आपण आपल्या घरातल्या सदस्याचा दर्जा दिलाय ना, तुम्ही सगळे असं का बोलताय? हे बघ नेत्रा, हे आता सगळं सोडून दे आणि आम्ही काय म्हणतोय ना तेवढंच ऐक. इंद्राणी ताईंबद्दल निर्णय घ्यायलाच हवा. असा कसा घ्यायचा निर्णय काकू? इंद्राणी आत्यांना काय हवंय हे माहितीये का आपल्याला? त्यांना जगायचं असेल तर. काकू, तुम्हाला माहितीये ना इंद्राणी आत्या कशा आहेत? हट्टी आहेत त्या. कधीच हार नाही मानणार त्या. मला माहितीये त्या लढतील मृत्यूशी. बघ नेत्रा, थांबा एक मिनिट भाऊजी. नेत्रा, आम्ही इंद्राणी ताईंबद्दल निर्णय घ्यायला नको असं वाटतंय ना तुला? ठीक आहे, थांबतो आम्ही. पण आमची एक अट आहे. आत्ताच्या आत्ता तू या मैथिली सेनगुप्ताला आपलं घर कायमचं सोडून निघून जायला सांग. या बाईने यानंतर कधीही आपल्या घराकडे ढुंकूनही बघायचं नाही.
आहे कबूल? ही बाई जर कायमचं निघून जाणार असेल ना तरच आम्ही तुमचं ऐकू.